हॅलो हाय नमस्कार वेलकम टू आवर चॅनल. आज आहे मंगळवार, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि आज आमचा प्लॅन आहे बाप्पाचा फेवरेट खाऊ बनवायचा आहे म्हणजे उकडीचे मोदक. तर त्याचं प्रिपरेशन चालू आहे. सकाळी उठल्यावर नीरू खोबरं मला खिसून देतोय, ओला नारळ. मी फर्स्ट टाइमच बनवणार आहे उकडीचे मोदक. लेट्स सी कसे होतात. सो मी थोडं आता ब्लॅक कॉफी घेते आहे कारण सकाळी आम्हाला दोघांना सवय आहे ब्लॅक कॉफी घ्यायची आणि सध्या डाएट चालू आहे. सो आम्ही रोज सकाळी ओव्हरनाईट सोक बदाम आम्ही खातो आहे. नीरूचं झालं आहे खाऊन, मी थोडं उशिरा उठले होते सो मी आत्ता खाते आहे. इथे आम्हाला नीरू आता विचारतो तू बनवणार कसं आहेस, तुला येत तर नाही आहे मोदक बनवतात. तो आय सेड की मी एकतर मोबाईलमध्ये बघणार आहे आणि प्लस मम्मींना पण विचारणार आहे. मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई. सो बघूया. चहा कॉफी सगळं झालं आहे आणि आता बनवायला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ बघूनच मी करणार आहे. सो बघूया कसं होतं. ऑल द बेस्ट. मला थोडी स्ट्रॉंग कॉफी हवी होती सो मी अजून थोडी कॉफी ॲड करून आणली आहे त्यामध्ये. आणि नीरू मला म्हणतो आहे किती स्ट्रॉंग कॉफी पिणार आहेस, बस आता. माझी झोपच जात नाही आहे एवढी कॉफी पिऊनसुद्धा. ॲक्च्युली मी खूप आळशी आहे. मी उशिरा उठले की मला अजून जास्त आळस येतो. तुमच्यासोबत पण असं होतं का, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मी आता मम्मीनं फोन लावून विचारते फायनली काय काय करायचं आहे, पुढे काय काय प्रिपरेशन लागणार आहे. सो त्यानुसार आपण करूया. सो आता आपण स्टार्ट करूया मोदकाचं प्रिपरेशन. इथे मी केस करून घेतला आहे, ओल्या खोबऱ्याचं निवडणी करून दिलं आहे मला. आणि रात्री मी हा गूळ बारीक करून ठेवला आहे, 1 वाटी आहे साधारण. आणि ही वेलची पावडर ही मी घरीच ठेवली आहे. वेलची थोडंसं कुठून त्याच्यामध्ये सो आता आपण खोबरं टाकलं आहे, गूळ पण टाकलं आहे आणि वेलची पूड पण टाकली आहे. सो मी बारीक गॅस करून थोडा वेळ परतून घेणार आहे. सो हे सारण होईपर्यंत आता आपण पिठी काढून घेणार आहोत आणि गरम पाणी करून त्यात आता त्याची उकड काढून घेणार आहोत. सारणाला मस्त असं ब्राऊन असा रंग आला आहे आणि खूप अशी शाईन आणि खूप छान झालं आहे. मी दाखवते तुम्हाला सगळं सारण. छान असं सुटलं आहे गूळ आणि मस्त मेल्ट झालं आहे. हे तांदळाचं पीठ मी ते काढून ठेवलं आहे. आता आपण गरम पाणी करून आपण यात जेवढं पाणी तेवढंच पीठ टाकायचं आहे. मी अंदाजाने आपल्या चमच्याचं टाकते. मसाला टाकायचं काय रॅन्डम. तांदळाचं पीठ आपलं इथे रेडी आहे. छान सॉफ्ट झालं आहे. आता थोड्या वेळ अजून त्याला झाकून ठेवलं की ते व्यवस्थित होईल. मस्त वास येतो रे.
मोदकाचं सारण तर वास तर येणारच. छान वास येतो गाईस, एकदम मस्त. बाप्पाचे मोदक येते. थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं, ते गरमच मळायचं असतं म्हणून हा ग्लास यूज करते. काही लोक तांब्या पण यूज करतात. ॲक्च्युली मला खूप दिवसापासून मोदक बनवायचे होते आणि माझी खूप इच्छा होती की गणपतीच्या कोणत्या तरी चांगल्या वारीच मी हा ट्राय करावा. आणि इट्स सो सॅटिस्फाईंग. खूप मला छान वाटतं आहे करताना. आणि हा माझा फर्स्ट मोदक इथे रेडी होतो आहे. अँड दिस इज कॉल्ड लव्ह. माझा नवरा इतका चांगला आहे आणि अंडरस्टँडिंग आहे, टच वूड. सो असं रिलेशन पाहिजे हजबंड वाईफमध्येही, अंडरस्टँडिंग तर हवीच. हीच मॅच्युरिटी असते संसारामध्ये. आय थिंक आय नो मी खूप प्रो टिप्स देते, बट इन रिअली हे खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्याकडे पण असंच आहे का की एक जण कोणीतरी काम करत असेल तर दुसरा इनडायरेक्टली त्याची हेल्प करतो? असं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. इट्स व्हेरी हार्ड ट्राय. 18 मोदक झालेले. ते हे आधी बाहेरच काढायला पाहिजे. पाणी उकळल्यानंतर मग त्याचे मोदक तुम्ही किती पाणी आलंय थोडं, म्हणजे पाणी जास्त वाफेचं झालं. पाणी. वाफेचं की खालचं पाणी आहे झालंय ते. मला असं वाटतं आपण फॉईल पेपरमध्ये मोदक ठेवूया. हे शेवटचे 4 नाही सॉरी 6 उरलेत. तो हे 6 मधले आपण 4 याच्यात ठेवणार आहोत आणि 2 फ्राय करणार आहोत. माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगले झालेत असं मला वाटतंय. सो आपले उकडीचे मोदक बनून रेडी आहेत. आता संध्याकाळी बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत कसे झालेत. आज माझा पण उपवास आहे, सो आता थोडं मी खाऊन घेते, भूक लागली. संध्याकाळी मी घरी नव्हते तर नीरूनेच नैवेद्य दाखवला आहे आणि तो लवकर जेवला संध्याकाळी. मला खूप लेट येणार होतं यायला. सो नैवेद्य दाखवून बाप्पाला मग तो मोदक ट्राय करेल. अँड आय होप खूप छान झाले असतील मोदक. तुम्ही कधी करताय मग मोदक? लवकर कमेंटमध्ये सांगा. या मोदक खायला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.